नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी यामधील अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश योग सुरू करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा. अर्जुन उवाच. मग अर्जुने म्हणितले, हा होजी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरोपीजी. सांगा कवन ते ब्रह्म, कायासया नाम कर्म, अथवा अध्यात्म काय म्हणिपे. आदिभूत ते कैसे, एथ आदि देवते कवने असे. हे उघड मी परी ऐसे बोला. देवा आधी यज्ञुतो काई, कवन पाये देही. हे अनुमानासी काही, दिठी न भरे. आणि नियंता अंतःकरणी, तू जाणी जसी देह प्रयाणी. ते कैसेनी हे षाडग पाणी, परिसावा माते. देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवांचा. तरी ओसनताही बोलू तयाचा, सोपून वचे. या ओव्यांचे निरूपण करताना माऊली महाराज येथे सांगतात. अर्जुन म्हणाले, अहो महाराज, ऐकले का? जे मी विचारले ते सांगा ते ब्रह्म कोणते, कर्म कशाचे नाव आहे आणि अध्यात्म म्हणजे काय, आदिभूत म्हणतात ते कसे आहे, यात आदिदैव ते कोण, हे मला स्पष्ट समजेल असे सांगा. हे देवा, आदियज्ञ तो काय आहे व या देहात तो कोण, हे तर्काने पाहिले तर नीट लक्षात येत नाही. आणि हे षाडग पाणी ज्यांनी आपले अंतःकरण स्वाधीन ठेवले आहे, ते तुला मृत्यूसमयी कसे जाणतात, हे मला ऐकवा. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एखादा भाग्यवान पुरुष चिंतामणीच्या घरात निजला असता त्याची स्वप्नातील बडबड देखील व्यर्थ जात नाही. तैसे अर्जुनाचिया बोलासवे, आले तेची म्हणितले दैवे. ते परियेसे गाबरवे, जे पुसले तुवा. किरटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूंचा आहे मादोडा. म्हणोनी मनोरथ सिद्धीची या चाडा, तो नवलनो हे. श्रीकृष्ण कोपोनी जासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेनी उपदेशू करी, ते कैशा परी न पवेल. जे कृष्णची होई जे आपण, तै कृष्ण होय आपले अंतःकरण. मंग संकल्पाचे अंगन, ओळंगती सिद्धी. परी ऐसे जे प्रेम, ते अर्जुनची अति निस्सीम. म्हणोनी तयाचे काम, सदा सफळ. या कारणे श्री अनंते, ते मनोगत तयाचे पुसते. होईल जानोनी आईते, ओगरुनी ठेविले. जे आपात्यथानी हुनी निघे
तयाची भूक ते मातेसीची लागे, एरवी ते शब्द काय सांगे. मग स्तन देयेरी म्हणोनी कृपाळुवा गुरीची ठाई, हे नवल नो हे काही, परी ते असो ऐका काही, जे दैव बोलत जाहले. मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी ये खोकरे, कोंदले असत ना खिरे, कवने काळी. एरवी सुपुरपण तयाचे पाहावे, तरी शून्यची नव्हे स्वभावे, वरी गगनाचे पालवे, गाळोनी घेतले. या ओव्यांचे निरूपण करताना माऊली महाराज इथे सांगतात, ज्याप्रमाणे अर्जुनाने विचारल्याबरोबर श्रीकृष्णाच्या जे मनात आले तेच ते सांगू लागले. अरे, तू जे विचारलेस ते नीट ऐक. अर्जुना, हा जणू कामधेनूचा वासरू असून तो कल्पतरूच्या मांडवाखाली आहे, म्हणून त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत यात आश्चर्य नाही. श्रीकृष्ण ज्यांचा रागवून वध करतात त्याला सुद्धा ब्रह्मसाक्षात्कार होतो. मग ते ज्याला कृपेने उपदेश करतात त्याला का होणार नाही. आपण जर कृष्णरूप झालो तर आपले अंतःकरणही कृष्णरूपच होणार, आणि मग मनात जे जे संकल्प येतील ते पूर्ण करण्यासाठी सिद्धी संकल्पाच्या अंगणात राबतील. परंतु असे जे प्रेम ते अर्जुनाच्या ठिकाणी अमर्याद आहे, म्हणून त्याच्या सर्व इच्छा सदा सर्व काळ सफल होतात. याचसाठी भगवंतांनी अर्जुनाचे विचारण्याचे मनोगत ओळखून अगोदरच त्याच्या पुढे उत्तररूपी ताट वाढून ठेवले आहे. कारण स्तनपान करणारे बालक पोट भरण्यापूर्वीच थांबले तर त्याची भूक आईला समजते. एरवी त्याने मला भूक लागली आहे हे शब्दाने सांगितल्यावर का ती पाजते. म्हणून कृपाळू गुरुच्या बाबतीत हे काही आश्चर्य नाही. पण ते असो, देव जे काही बोलला ते ऐक. मग सर्वेश्वर म्हणाले, जे या सर्व फुटक्या आकार मात्रात गच्च भरले असूनही कोणत्याही वेळी गळत नाही, त्यांचा सूक्ष्मपणा पाहावा तर ते शून्य आहेसे वाटेल. पण ते तसे नाही. ते किती सूक्ष्म आहे तर सूक्ष्मात सूक्ष्म असलेला आकाशाच्या वस्त्रातून ते गाळून घेतले आहे. जे ऐसे ही परी विरुळे, ये विज्ञानाचिये खोळे, हालवलेही नगळे ते परब्रह्म, आणि आकाराचे झालेपणे, जन्मधर्मा ते नेने, आकार लोपी निमाने, नाही काही. एशिया आपुलियांची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती. अध्यात्मगा मग गगनी जिवे निर्मळे, नेनू कैची ऐके वेळे, उठती घनपटळे. नानावरणे तैसी अमूर्ती तिये विशुद्धे, महदादी भूतभेदे, ब्रह्मांडांचे बांधे. होची लागती पै निर्विकल्पांची बरडी, फुटे आदी संकल्पांची विरोढी, आणि ते सवेची मांडोनिये ढोंडी. ब्रह्मगोलकांच्या तया एककांचे भीतरी पाहिजे, तव बीजांचाची भरिला देखिजे. माझी होतिया जातिया ने निजे, लेख जीवा
मग तया ब्रह्मगोळकांचे अंशश प्रसवती आदी संकल्प असमसहास हे असो ऐसी बहुवसा सृष्टी वाढे परी दुजेने विन एकला परब्रह्मची संचला अनेकत्वांचा आला पूर जैसा तैसे समविषत्मनेनो कैचे वायाची चराचर रचे पाहता प्रसवतिया योनीचे लक्ष दिसती येरी जीवा भावांची या पालविया काही मर्यादा करूनिया पाहिजे कवन हे आघवाविये तव मूळ ते शून्य म्हणून करता मुदल न दिसे आणि सेखी कारणही काही नसे माझी कार्यची आपसे वाढ हो लागे ते एवढे सूक्ष्म आहे खरे पण या प्रपंच रुची झिरझिरीत वस्त्रातून हलवले असताही ते गळत नाही ते परब्रह्म आणि आकाराच्या जन्माबरोबर जे जन्माला येत नाही व आकाराच्या नाशाबरोबर नाश पावत नाही हे अर्जुना आपल्या सहज स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व त्या अखंडत्वाला अध्यात्म हे नाव आहे मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम अनेक रंगांचे मेघ कसे उत्पन्न होतात हे जसे कळत नाही अगदी त्याचप्रमाणे निराकार व शुद्ध अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी महत्वादी भूतभेदाने ब्रह्मांडांचे आकार उत्पन्न होऊ लागतात निर्विकल्प परब्रह्मरूपी माळरानावर मूळ संकल्प रूपी अंकुर फुटतो आणि त्याबरोबरच ब्रह्मगोलकाचे आकार दाट येतात त्या एक एक ब्रह्मांडात पाहावे तर त्यात बीजच भरलेले दिसते व त्या एका ब्रह्मांडात किती जीव होतात याची गणतीच नाही मग त्या ब्रह्मांड गोलकाचे अंश असंख्य संकल्प करू लागले असो याप्रमाणे सृष्टी फार वाढू लागली पण दुसऱ्याशिवाय एक परब्रह्मच सर्वत्र भरलेले आहे आणि त्यांच्या ठिकाणी अनेकत्वाचा जसा पूर आला आहे त्याचप्रमाणे त्या ब्रह्मांच्या ठिकाणी समविषमत्व कोठून आले हे कळत नाही परमात्म्याचे ठिकाणी काही नसता उगीचच चराचरात्मक सृष्टी उत्पन्न झालेली दिसते व त्यात लक्षावधी योनी उत्पन्न झालेल्या दिसतात जीव भावरूपी पालवीची तर गणनाच करता येत नाही हे कोण प्रसवते पाहू गेले तर त्यांच्या मुळाचा पत्ताच लागत नाही म्हणून मुळात यांचा करता कोण हे दिसत नाही शेवटी फलही काही नाही मध्ये कार्य मात्र वाढीस लागलेले दिसते श्रोते हो इथे आपल्या अध्याय 8 यामधील 28 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी समर्पित करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद ओम नमो ज्ञानेश्वराय